मित्रांनो, आज आपण सीकम टॉपिक पाहणार आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टमचा हा टॉपिक आहे. एक पोर्शन आहे सीकम. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये स्टेप बाय स्टेप पाहिल्यावर सीकम येतं. जसं की आता आपण पाहू, माऊथपासून इसोफेगस झाला, पुन्हा इसोफेगसपासून पुन्हा स्टमक झालं, स्टमकपासून पुन्हा डिओडिनम झालं, इलियम झालं, ओके, ज्युजिनम झालं, इलियम झालं, इलियम पुढं बिगिनिंग ऑफ लार्ज इंटेस्टाईनला सीकम आहे. आपला सीकम आहे, असा हा सीकम आहे. सीकमपासून ही पोस्टेरोमिडियल ऑलला आपला अपेंडिक्स असतो. ओके, हे लार्ज इंटेस्टाईन, पुन्हा हे असेंडिंग कोलन, ट्रान्सव्हर्स कोलन, डिसेंडिंग कोलन, सिग्मॉइड कोलन आणि पुन्हा ॲनस, रेक्टम अँड ॲनस. ओके ओके असं असते डायजेस्टिव्ह सिस्टम. तर त्याच्यामधले आपण कोणकोणचे पार्ट कव्हर करणार आहे, त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. पुन्हा मग म्हणजे कम्युनिकेशन्स त्यामध्ये काय काय आहेत, म्हणजे सीकमला काय काय जुटलेलं आहे. वरून लार्ज इंटेस्टाईन, पुन्हा पोस्टेरोमिडियली अपेंडिक्स जुटलेला आहे. पुन्हा मिडली आपल्या इलिओसिकल वॉल जुटलेली आहे. ओके, डायमेन्शन पाहणार आहोत, टाईप ऑफ सीकम पाहणार आहोत, रिलेशन पाहणार आहोत, ब्लड सप्लाय पाहणार आहोत, डेव्हलपमेंट्स पाहणार आहोत, पुन्हा मग इंटरनल अपीअरन्स ऑफ सीकमसुद्धा पाहणार आहोत आणि क्लिनिकल ॲनाटॉमीसुद्धा पाहणार आहोत. ओके, हां, चलो. इंट्रोडक्शन काय म्हणते, सीकम इज लार्ज ब्लाइंड सॅक. लार्ज ब्लाइंड सॅक आहे, लॅटिनमध्ये ब्लाइंड असं, लॅटिन भाषेमध्ये त्यांना ब्लाइंड असा शब्द दिलेला आहे. इज पाउच लाईक स्ट्रक्चर बिगिनिंग ऑफ लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनच्या बिगिनिंगला हे स्ट्रक्चर आहे. ओके, अँड अपेंडिक्स अरायझेस फ्रॉम पोस्टेरोमिडियल ॲस्पेक्टला हा वर्मी फ्रॉम अपेंडिक्स सीकमपासून अराईज होतो. ओके, चलो एक सेकंड. हां, कम्युनिकेशन्स बघा. आता कम्युनिकेशन्स बघण्यामध्ये बघा, हा आहे सीकम आपला. ओके, हा सीकम आहे आपला. ओके, पोस्टेरोमिडियल वॉल आहे अपेंडिक्स. हिथं आपली जी इलिओसिकल वॉल आहे, म्हणजेच आपलं इलियम इथं ओपन होतो आणि याला इलिओसिकल वॉल म्हणतात. वरी असेंडिंग कॉलन आहे. तर मग काय म्हणतंय, सुपेरियरली म्हणजे वर सुपेरियरली असेंडिंग कॉलन आहे. मीडियली इलियम थ्रूआउट इलिओसिकल वॉल. इलियम आहे मीडियली थ्रूआउट इलिओसिकल वॉल ओपन होत आहे आपल्या सीकममध्ये. ओके, पोस्टेरोमिडियल म्हणजेच खालचं पोस्टेरोमिडियलमध्ये आहे अपेंडिक्स जुटलेला आहे. पोस्टेरोमिडियली अपेंडिक्स आर कनेक्टेड टू सीकम. कम्युनिकेटेड बाय 3 पार्ट्स नाही. ओके, चलो. डायमेन्शन बघा. डायमेन्शन एक महत्त्वाचं आहे. ह्या डायमेन्शन जर आपण असं हे नोट जी आहे आपली, ही नोट जी आहे, नोटच्या जर त्यांनी लक्षात ठेवलं ना तर लय सोपे. बघा, साईजमध्ये बघा, लेंथ आहे 6 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर, म्हणजेच काय 2.5 इंचेस. ओके, आणि बघा विड्थ काय आहे 7.5 इंचेस, 7.5 सेंटीमीटर आणि 3 इंचेसची ही आहे विड्थ. आता बघा हिथं काय आहे, बघा हिथं मेन गोष्ट काय आहे, हिथं लेंथ आहे का इज ग्रेटर दॅन विड्थ. ओके, लेंथ इज ग्रेटर दॅन विड्थ. हां, बघा ग्रेटर विड्थ, सॉरी उलटं सांगितलं मी, सॉरी एक सेकंड. हां, लेंथ आहे का, ही लेंथ आहे का स्मॉलर दॅन विड्थ आहे. ओके, स्मॉलर दॅन विड्थ. आता बघा ही जी आहे, जी विड्थ जास्त आहे आणि लेंथ कमी आहे, असं कोणकोणच्या ऑर्गनमध्ये आहे ह्याचे आपण खाली नोट दिलेले. नोट, द ऑर्गन ऑफ अ बॉडी दॅट ग्रेटर विड्थ दॅन द लेंथ आर सीकम. सीकममध्ये एक असं पाहायला मिळतं, प्रोस्टेट ग्लँडमध्ये एक असं पाहायला मिळतं, पॉन्समध्ये एक पाहायला मिळतं आणि पिज्युटरी ग्लँडमध्ये एक पाहायला मिळतं. ओके, हा आहे आपला प्लस पॉईंट. आपण जर हा पॉईंट आपण युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये लिहिला तर आपल्याला इथं प्लस पॉईंट म्हणून मार्क मिळू शकतात. कारण काही मुलांच्या एक युनिक पॉईंट झाला ना, त्यांनी आज समजा शिक्षकांनी पेपर तपासला तर सगळे सेमच पेपर आहेत, पण हा पॉईंट त्याला दिसला, तो काय म्हणे नाही, हा मुलगा जो आहे हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन आहे. ओके, चलो. आता बघा शेपमध्ये पहा बघा ही असिमेट्रिक आहे. असिमेट्री अकॉर्डिंग टू शेप ऑफ सीकम डिवायडेड इंटू 4 टाईप. बघा हे शेप ऑफ सीकम डिवाइड इंटू 4 टाइप्स.
अकॉर्डिंग टू शेप ऑफ सिकम डिवायडेड टू 4 टाईप, किंवा हे 4 टाईप असाही डिवाइड केला जातो की जे आपला अपेंडिक्स आहे, अपेंडिक्सच्या पोझिशनहून ही डिवाइड केलं जातं. ओके, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे. आपण हे BDCमधून घेतलेलं आहे. तरीही BDCमध्ये सुद्धा असा पॉईंट आहे की आपल्या अपेंडिक्सच्या शेपवरून, अपेंडिक्सच्या पोझिशनवरून सुद्धा शेप ठरवलं जातात. ओके, आता बघा. ओके, हां, पेंटल अँड कोनिकल टाईप आहे, इन्फंटाईल अँड इंटरमिडिएट टाईप आहे, नॉर्मल अँड ॲम्प्युलरी टाईप आहे, आणि एक्झॅग्रेटेड टाईप आहे. ओके, चलो. हां, आता बघा. एक सेकंड. हां, पोर्टल अँड कोनिकल टाईप्स किती 13% आहे. हा पण भरपूर आहे. 13% लोकांमध्ये हा दिसून येतो आपल्याला. ओके, हां. सिकम इज द कोनिकल. सिकम एक कोनिकल आहे आणि अपेंडिक्स अटॅच टू अपेक्स. अपेक्सला खाली जी अपेक्स आहे म्हणजे हो का, हा पॉईंट, हा पोर्शन कुठं अटॅच आहे? अपेक्सला अटॅच आहे. ओके, अपेक्सला अटॅच आहे. ओके, आता बघा. इन्फंटाईल ऑर इंटरमिडिएट टाईपमध्ये 9% आहेत. 9% लोकांमध्ये हा आपल्याला दिसून येतो. ओके, हां. सिकम इज राईट अँड लेफ्ट कोलियाक पाऊच इज सेम साईज. बघा, राईट इलियाक आणि लेफ्ट. ओके, राईट अँड लेफ्ट दोन्ही टू आर सेम. ओके, हां. अपेक्ट इज बघा, एक सेकंड. अपेंडिक्स इज अटॅच टू डिप्रेशन बिटवीन देम. दोन्हीमध्ये डिप्रेशन करून अपेंडिक्स अटॅच आहे. ओके, हां. चला, आता हा होता तो. एक सेकंड. हां, हे होता इन्फंटाईल किंवा इंटरमिडिएट टाईप्स. हे 9% असतं आणि हे असतो ते आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे 13%. चलो, बघा. अजून पुढचे होते नॉर्मल ऑर ॲम्प्युलरी. एक सेकंड. नॉर्मल अँड ॲम्प्युलरी टाईप किती आहे? 74%. 73 to 74%. हा नॉर्मल कायमुळे म्हणलं? त्यामुळेच म्हणलं की नॉर्मल आहे. 73 to 74% आहे. सिकम इज लार्ज राईट सिकल पाऊच. बघा, हा आहे जो लार्ज आहे का, राईट पाऊच आहे तो लार्ज आहे. कसा आहे? लार्ज राईट पाऊच. आणि लेफ्ट पाऊच जो आहे तो स्मॉलर आहे. Than the left, sorry. The base of appendix is attached to posteromedial aspect. म्हणजे हा बेस ऑफ अपेंडिक्स जे आहे पोस्टेरोमिडियल ॲस्पेक्टमध्ये अटॅच आहे अपेंडिक्स सिकमला. ओके, अबाउट 2 सेंटीमीटर बिलो द वॉल ऑफ, अबाउट 2 सेंटीमीटर बिलो द इलिओसिकल जंक्शन. आता तुम्हाला ह्याचा अर्थ सांगतो. एक सेकंड. हां, बघा, ही आहे इलिओसिकल जंक्शन आणि हा अपेंडिक्स. बिलो द इलिओसिकल जंक्शन म्हणजे ह्यामधलं दोन्हीमधलं अंतर काय आहे? 2 सेंटीमीटर अंतर यांच्या दोन्हीमध्ये. ओके, हां. आता एक्झॅग्रेटेडमध्ये काय बघा, एक्झॅग्रेटेड टाईममध्ये आहे काय 4 to 5% आहे. हे मॅनमध्ये दिसतं, माणसामध्ये दिसतं. ओके, द राईट सिकल वॉल, द राईट सिकल पाऊच इज लार्ज ड्यू टू एक्झॅग्रेटेड ग्रोथ. आता हे नॉर्मल नाही, एक्झॅग्रेटेड ग्रोथ झाल्यामुळे ह्याचा पाऊच मोठा झाला. कोणता? राईट सिकल ऑलचा. ओके, द लेफ्ट सॅकल इज अब्सेंट. लेफ्ट जे आहे ते अब्सेंटच होऊन गेलं पूर्ण. द अपेंडिक्स अटॅच्ड जस्ट बिलो द इलिओसिकल जंक्शन. आपला जे अपेंडिक्स अटॅच आहे तो जस्ट बिलो द इलिओसिकल जंक्शन. इलिओसिकल जंक्शनच्या एकदम थोडं खालीच आपला अपेंडिक्स अराईज होतो. ओके, थँक्यू. चला पुढं चला. पुढे चला. हां, रिलेशनमध्ये पहा. रिलेशन. ओके, आता ह्याची पण रिलेशन बघा किती बाकी वाणे रिलेशनशिप नाही. इथं आपण रिलेशन पाहिजे, आपल्याला रिलेशनशिप्स नाहीत पाहिजे. रिलेशन पहा. फिसरल रिलेशनमध्ये अँटेरियरली काय आहे? कोलिया ऑफ इंटेस्टाईन म्हणजेच काय? कोलिया ऑफ इंटेस्टाईन अँटेरियर अब्डोमिनल वॉल. ओके, हां. कोलिया ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड अँटेरियर अब्डोमिनल वॉल. ओके, पोस्टेरियरली बघा मसल आहे कोणची? राईट पॉन्स आणि इलियाक. ओके, नर्व्समध्ये बघा गोनॅटोफिमोरल आणि लॅटरल क्युटेनस. ओके, नर्वमध्ये बघा नर्व ऑफ थाय,
ऑल ऑफ द राईट साईड, ऑल ऑफ राईट साईडच्या ज्या नर्वस आहेत त्या तिथूनच जातात कोण, पोस्टेरियर साईडपासून. ओके. व्हेसलमध्ये बघा टेस्टिकुलर अँड ओव्हरियन ज्या व्हेसल्स आहेत तिथून जातात. आणि अपेंडिक्समध्ये बघा ही रेट्रोरेसिस, म्हणजे हा जो आपला सिकम आहे, हा सिकम आहे आपला. ओके. इथून जो अपेंडिक्स निघतो, या अपेंडिक्सचे काही रेसेस असा असतात जे असे जातात. मग हे ह्याच्या पाठीमागून असा एक 12 ओ क्लॉक एक रेसेस जातो, त्यालाच आपण म्हणतो रेट्रो रेसेस. ओके. चलो आगे चलते. पोस्टर रिलेशनमध्ये बघा आपण मी डायग्राम आणली. हां, हे आहे पॉन्स मेजर पाहिलेला आपण. इलियाक हे मसल झाल्या. गो गोनॅटोफिमोरल नर्स आहे, फिमोरल नर्व आहे. पुन्हा मग राईट गोनॅडल फेसिकल्स आहेत. पुन्हा मग लॅटरल क्युटानियस नर्व्स ऑफ थाय रिजनमध्ये जाणारे दाखवलेले आणि एक्स्टर्नल इलियाक आर्टरी दाखवलेले आहे. चलो रिलेशनमध्ये पाहता आता थांबा, ते काय होतं फिसरल, हे आहे पेरोटोनल रिलेशन्स. आता पेरोटोनल रिलेशनमध्ये आपण पाहू, पूर्ण डिस्क्रिप्शन पाहू. पेरोटोनल रिलेशन. द सिकम इज अपटॉन कम्प्लिटली कवर्ड बाय पेरोटोनियम. जे सिकम आहे ना, पूर्ण हे सिकम आहे आपला. ओके. हे पूर्ण आपल्या पेरोटोनियमनं कव्हर आहे. काय आणि पेरिटोनियमने कव्हर आहे. ओके. हे पूर्ण आपल्या पेरोटोनियमनं कव्हर आहे. ओके. पेरिटोनियल फोल्ड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम सिकम टू राईट इलियाक फोसा. म्हणजे जे पेरिटोनियल फोल्ड आहेत हे रिफ्लेक्ट होतात कुणी का, राईट इलियाक फोसा, अँड क्रिएट पेरिटोनियल रॅसेस. हेच काय करतात, क्रिएट पेरिटोनियल रॅसेस सच ॲज पोस्टेरियर, इन्फिरियर, इलिओसिकल रॅसेस अँड रेट्रोसिकल रॅसेस. म्हणजे हे काय क्रिएट करतात हो, हे काय क्रिएट करतात, पोस्टेरियर पेरिटोनियल रॅसेस क्रिएट करतात. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, पोस्टेरियर, इन्फिरियर, इलिओसिकल रॅसेस किंवा अँड रेट्रोसिकल रॅसेस तयार करतात. ओके. समजलं. पेरिटोनियल रिलेशन इथं संपतं. आता आपण पाहूया ब्लड सप्लाय पाहूया त्याचा. ओके. ब्लड सप्लायमध्ये बघा आर्टरी बघा, अँटेरियर अँड पोस्टेरियर आर्टरी. एक सेकंद, आपण ही पूर्ण कमी करून टाकू. येस, एक सेकंद. हां बघा, अँटेरियर अँड पोस्टेरियर सिकल आर्टरी फ्रॉम बघा आर्टरी फ्रॉम सिलियाक आर्टरी इज ब्रँच ऑफ सुपेरियर मेजेंट्रिक आर्टरी. आता बघा सुपेरियर मेजेंट्रिक आर्टरी ही कोणची, इलियाक आर्टरीची ब्रँच. इलियाक आर्टरीच्या 2 ब्रँच फुटतात. इन्फेरियर डिव्हिजन ऑफ इलियाक आर्टरी, आणि ह्याच्या 2 ब्रँच आहेत काय, अँटेरियर अँड पोस्टेरियर इलियाक आर्टरी. ओके. इलियाक आर्टरी आणि इलियाक आर्टरी कायची ब्रँच आहे, सुपेरियर मेजेंट्रिक आर्टरीची ब्रँच आहे. ओके. व्हेनमध्ये बघा, व्हेन इज करस्पॉन्डिंग टू आर्टरी. एक सेकंड. व्हेन इज करस्पॉन्ड टू आर्टरी अँड ड्रेन इन टू सुपेरियर मेजेंट्रिक व्हेन. मेजेंट्रिक व्हेनमध्ये निघून सोडते ते. ओके. लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये बघा, लिम्फ व्हेसल पास थ्रू आउट द सर्वाइल मेजेंट्रिक नोड्स फायनली रीच इन सुपेरियर मेजेंट्रिक नोड. सुपेरियर मेजेंट्रिक नोडमध्ये रीच करतं. ओके. नर्व सप्लायमध्ये बघा, ब्रँच ऑफ सिम्पॅथॅटिकची ब्रँच जी आहे T11 आणि L1 अँड पॅरासिम्पॅटिक व्हेगस नर्व्स फ्रॉम सुपेरियर मेजेंट्रिक प्लेक्झर. ही पूर्ण आपल्या नर्व सप्लायला मदत करतं. आणि हे लिम्फॅटिक ड्रेनेज झालं, हे व्हेनस झालं, हे आर्टरीचं झालं. ओके. चलो डेव्हलपमेंट बघा. आता डेव्हलपमेंट बघा. हां, सिकम इज अपेंडिक्स. सिकम अँड अपेंडिक्स डेव्हलपमेंट. सिकम अँड अपेंडिक्सची डेव्हलपमेंट आहे ना फ्रॉम सिकल बर्ड पासून होते. बघा डेव्हलपमेंट पाहतो आपण सिकम अँड अपेंडिक्स. आता बघा सिकमपासून अपेंडिक्स अराईज होतो, पोस्टेरियर मिडल वॉलपासून. ओके. मग आता आपण अपेंडिक्सची पण डेव्हलपमेंट आणि सिकमची डेव्हलपमेंट आपली सोबतच होणार ना. कुठून होते, सिकल बर्डपासून. अराईज फ्रॉम पोस्टेरियर सेगमेंट ऑफ अ मिड गट लूप.
मिड गट लूप. ओके. प्रॉक्सिमल पार्ट ऑफ अ बर्ड, बघा प्रॉक्सिमल पार्ट ऑफ बर्ड इज रिलेटेड हां डायलेटेड फ्रॉम सिकम. सिकमपासून डायलेटेड होतं. आणि डिस्टल पार्ट आहे ते डिस्टल पार्ट आर रिमेन नॉर्व टू फॉर्म अपेंडिक्स. म्हणजे बघा तुम्हाला समजलं नाही, एक सेकंद ह्याचा पूर्ण एक्सप्लेनेशन मी सांगतो. प्रॉक्सिमल पार्ट जो आहे तो डबूच राहतो. ओके. तो काय होतो, डबूच राहतो. प्रॉक्सिमल पार्ट हा डबूच राहतो. पण जो डिस्टल पार्ट आहे तो रिमेन नॉर्व होत जातो आणि अपेंडिक्स क्रिएट करतो. ओके. ही असं पूर्ण ह्याचं एक्सप्लेनेशन झालं. ही झाली डेव्हलपमेंट. ही काय झाली, डेव्हलपमेंट. ओके. चलो आगे चलते. हां, इंटरनल अपॅरन्स ऑफ सिकम. इंटरनल अपॅरन्स ऑफ सिकममध्ये पहा, इंटरनल अपॅरन्स टू 2 ऑरिफाईज. आता बघा इंटरनल अपॅरन्समध्ये 2 ऑरिफाईज दिसतात आपल्याला. एक आहे इलिओसिकल ऑरिफाईज, दुसरा आहे अपेंडिकुलर ऑरिफाईज. एक आहे इलिओसिकल ऑरिफाईज, दुसरा आहे अपेंडिकुलर ऑरिफाईज. ओके. दिस आर व्हिज्युअलाइज इन क्लोनोस्कॉपी. क्लोनोस्कॉपी आपण जेव्हा करतो तेव्हाच ते व्हिज्युअलाइज होतात. त्याच्या आधी ते व्हिज्युअलाइज होतात का नाही. जेव्हा आपण क्लोनोस्कोपी करू तेव्हाच ते व्हिज्युअलाइज होतात. एक इलिओसिकल ऑरिफाईज अँड अपेंडिकुलर ऑरिफाईज. म्हणजे ऑरिफाईज म्हणजे काय हो, जिथं ओपनिंग आहे. आता समजा नाही, हे पहा, हे आपला सिकम आहे, हा आपला अपेंडिक्स आहे, हा आपला अपेंडिक्स आहे. ओके. आता बघा ही जी ओपनिंग आहे ह्याला काय म्हणलं, अपेंडिकुलर ऑरिफाईज. आणि हे आपली जी इलियम आला, इलियम जेव्हा सिकममध्ये ओपन होणार ह्याला काय म्हणलं आपण, हे इलिओसिकल ऑरिफाईज. ओके. चलो आगे चलते. क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये बघा, क्लिनिकल ॲनाटॉमी. आता आपल्याला काय पाहिजे, तर आता आपण क्लिनिकल ॲनाटॉमी पाहू. काय, क्लिनिकल ॲनाटॉमी. हां, चलो क्लिनिकल ॲनाटॉमी. टायफिलिस आणि सियासिटीस इट इज इन्फ्लॅमेशन ऑफ सिकम. सिकमचं इन्फ्लॅमेशन जेव्हा होतं ना तेव्हा हे 2 डिसीज आपल्याला होतात. सिकमचं इन्फ्लॅमेशनलाच आपण हे नाव दिलं आहे. ओके. सिकल हॉलुलस. ओके. इज ट्विस्टिंग ऑफ अ सिकम. ट्विस्टिंग ऑफ अ सिकम usually occur in persist of mesentery of cecum and ascending colon. ascending colon सिकम आणि ascending colonचं आपलं persistence जर मेझेंट्री झालं तर हे आपल्याला पाहायला मिळतं. सिकम मे बी साईड फॉर अमिबॉइक इन्फेक्शन. आता बघा सिकमला आपल्याला हे पूर्ण हे सियासिक हॉल्युलेशन झाले, हे कशामुळे होऊ शकतं, तर अमिबॉइक इन्फेक्शन. काय म्हणलं, अमिबिक इन्फेक्शन्स न होऊ शकतं. ओके. हां, इट्स कॉज इन टू डिसेंट्री कॉजेस करू शकतं. इंटेस्टाईन ट्युबरक्लोसिस फॉर्म करू शकतं आणि कार्सोमासुद्धा फॉर्म होऊ शकतो. त्याच्यामुळं फक्त ह्या डिसीजमुळं आणि आपलं पूर्ण हे इन्फ्लॅक्शननं, अमिबॉइक इन्फेक्शननं. ओके. चलो पुढचा पाहू. हां, एक मिनिट बघा, सर्जिकल गायडन्स. आता सर्जिकल गायडन्स काय सांगतो बाबा, सर्जिकल गायडन्स दिला आहे. सर्जरी कशी करायची हे नाही सांगितलं, गायडन्स दिला आपल्याला. सिकम ॲक्ट ॲज द गाईड इन सर्जरी ऑफ इंटेस्टाईन ऑब्स्ट्रक्शन. आता बघा सिकम गायडन्स देतं काय, जर ऑब्स्ट्रक्शन झालं तरच मला कट करा. ओके. लार्ज इंटेस्टाईन ऑब्स्ट्रक्ट सिकम आर डिस्टेंटेड. आता बघा लार्ज इंटेस्टाईनच्या ऑब्स्ट्रक्शन जर झालं तर सिकमला प्रॉब्लेम आहे. पण स्मॉल इंटेस्टाईन ऑब्स्ट्रक्ट सिकम आर एम्प्टी. आता बघा स्मॉल इंटेस्टाईनचा सिकम पार्ट नाही पण लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे. ओके. म्हणून लार्ज इंटेस्टाईनच प्रॉब्लेम होणार, स्मॉल इंटेस्टाईन होणार का नाही. याचा अर्थ होतो की लार्ज इंटेस्टाईन ऑब्स्ट्रक्टेड, सिकम इज एम्प्टी, सिकम इज डिस्टेक्टेड. पण स्मॉल इंटेस्टाईन ऑब्स्ट्रक्ट, सिकम इज एम्प्टी, सिकम रिकामा आहे. ओके. तर चलो आगे चलते. तर थँक्यू सो मच. आज आपलं असं लेक्चर होतं. हे लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा. आपलं मी इन्स्टा आय डी देतो कमेंट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर जाऊन नोट्स अपलोड करतो मी. नोट्स पहा, तुम्ही फॉलो करा तिथंसुद्धा आणि असाच सपोर्ट चालू राहू द्या. जर आलाच आहात तर सबस्क्राईब करून जा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा. आपण ह्यामध्ये पूर्ण मराठीमधून कंटेंट, BDCमधून घेतलेला कंटेंट आपण ॲनाटॉमीसाठी प्रेफर करणार आहोत आणि अशीच साथ राहू द्या.
धन्यवाद.